शिवाजी विद्यापीठाच्या ग्रामीण भागातून आलेल्या क्रीडापटूंमुळे विद्यापीठाचा लौकिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असून त्यांच्या कष्टामुळे विद्यापीठ क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान पटकावतंय। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर पुरस्कार वितरण सोहळ्यात कौतुकाचे उद्गार काढले। यंदा सलग 7व्या वर्षी दी न्यू कॉलेज कोल्हापूरनं विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांकाचा चषक आणि रोख पारितोषिक मिळवलंय। शिवाजी विद्यापीठाच्या ग्रामीण भागातून आलेले क्रीडापटू अतिशय कष्ट आणि संघर्षातून आपली कारकीर्द घडवत आहेत। या खेळाडूंमुळेच विद्यापीठाचा लौकिक, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वाढत असल्याचं प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी केलं। विद्यापीठाच्या वतीनं सन 2023-24 साठी क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर पुरस्कारांचे वितरण समारंभ आज संपन्न झाला। यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते। या स्पर्धेत कोल्हापूर येथील दी न्यू कॉलेजनं 1052 गुण मिळवत सलग 7व्यांदा प्रथम क्रमांक पटकावलाय। या महाविद्यालयाला फिरता चषक, कायमस्वरूपी चषक, प्रमाणपत्र आणि रोख 50,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं। तर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयानं 634 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवत 25,000 रुपये रोख रक्कम आणि चषक पटकावलं। गडिंग्लजमधील शिवराज महाविद्यालय साहित्य, वाणिज्य आणि DS कदम विज्ञान महाविद्यालयानं 524 गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत 15,000 रुपये रोख रक्कम आणि चषक प्राप्त केलाय। यावेळी प्राचार्य डॉक्टर VM पाटील, डॉक्टर RK शाणीदिवाण आणि डॉक्टर अनिल कुराडे यांनी अनुक्रमे तिन्ही क्रमांकाची पारितोषिकं स्वीकारली आणि विद्यापीठाचे आभार मानले। कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी सांगितलं की यंदापासून क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर पारितोषिकाच्या व्याप्तीत वाढ करण्यात आली आहे। याआधी केवळ एकाच महाविद्यालयाला हे पारितोषिक दिलं जात होतं, पण आता पहिल्या 3 महाविद्यालयांना फिरता आणि कायमस्वरूपी चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या सोहळ्यात विद्यापीठाचे कुलसचिव, विभाग प्रमुख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्राध्यापक तसंच क्रीडापटू मोठ्या संख्येनं उपस्थित होते।